निप्पाण येथील नागोबा गल्लीमध्ये सालाबतप्रमाणे नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सर्वप्रथम गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी नागोबा देवतासमोर होम हवन करण्यात आला। त्यानंतर बाबूराव महाजन यांच्या वतीने सत्यनारायणाची कथा वाचन व मंत्रोच्चारामध्ये सौ व श्री मारुती जाधव या दाम्पत्यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची पूजा घालण्यात आला होता। सायंकाळी भजन कीर्तन झाले। दुसऱ्या दिवशी शुक्रवार 9 वाजता सकाळी नागपंचमी दिवशी नागोबा गल्ली येथे सुवासिनी जमले व कुंभार गल्ली येथे श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांचे आगमन झाले व तिथे असलेले चिखलापासून केलेल्या नागोबा मूर्तींचे श्रीमंत निप्पाणकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली व तिथून निप्पाणीतील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत श्रींची मूर्ती नागोबा गल्ली येथे मंदिरामध्ये नेण्यात आली। तिथे श्रीमंत दादाराजे निप्पाणकर व सौ श्रीमंत सम्राज्य लक्ष्मी निप्पाणकर या दाम्पत्यांच्या शुभ हस्ते विधिपूर्वक पूजा करण्यात आली व प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा व आरती करण्यात आली। हे सर्व पुरोहित श्री पांडुरंग वड्डर यांनी केले। जमलेले सर्व भक्तांनी कानवेल, लाया, धपाटे, दूध यांचा नैवेद्य दाखवून श्री नागोबांचे दर्शन घेतले। त्यानंतर सायंकाळी चिखलापासून बनवलेली नागोबाची मूर्ती नागोबाची गल्ली इथून वाजत गाजत अंबलझरीतील तळ्यात विसर्जन करण्यात आले। हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे महेश खोत, मनोज शिंदे, सुनील मोरे, रमेश परेट, अमोल देवळकर, किरण शिंदे, सौ पद्मावती पाटील, सुकुमार जाधव, संतोष चव्हाण, संजय परेठ, मारुती जाधव, रमेश भोपळे, अभिजित पाटील, आकाश सागर रेडेकर, सुजित गायकवाड, निरंजन पाटील, सूरज पाटील, गजानन डवरी, अभिजित पाटील व नागोबा मंदिर ट्रस्ट कमिटी व गल्लीतील असंख्य महिला मंडळ व कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते। शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 91 97 94 76 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला